हॅलो स्टुडंट्स, आज आपण युनिट नंबर 4 PL/SQL प्रोग्रामिंग सुरू करत आहोत. आतापर्यंत आपण SQL प्रोग्रामिंग बघितली, MySQL बघितलं. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कमांड्स, त्यामध्ये इन्सर्ट असेल, अपडेट असेल, डिलीट असेल, ग्रुपिंग असेल, व्ह्यू असेल, असं वेगवेगळे जे काही कन्सेप्ट होते ते सर्व कन्सेप्ट बघितले होते. आता आपल्याला SQL प्रोग्रामिंग जे काही SQLचे सिंटॅक्स आपण आतापर्यंत बघितले होते त्याच्याबरोबरच आपल्याला PL म्हणजेच प्रोसिजर लँग्वेज आणि SQL म्हणजे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज अशा दोन्हींचे कंबाईन करून आपल्याला प्रोग्रामिंग करायचे आहे. त्या आपल्याला ह्या युनिटमध्ये आज शिकायचं आहे. तर बघूया आपण PL/SQL प्रोग्रामिंग काय आहे ते. बघा, PL/SQL प्रोग्रामिंग हे एक प्रोग्रामिंग आहे. आता PL प्रोसिजर जशी की तुमची C प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, ज्यामध्ये लूप्स आहेत, वेगवेगळे कंट्रोल स्ट्रक्चर आहेत, अशा प्रकारची प्रोसिजर वाईज आपण ती जातो. त्यामध्ये मग SQL प्रोग्रामिंगला स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेजलाच आपण हे जे काही लूप्स असतील किंवा ज्याला आपण प्रोसिजर म्हणतो, प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज, त्या पद्धतीने आपण PL/SQL प्रोग्रामिंग करू शकतो. बघूया, इंट्रोडक्शन ऑफ PL/SQL. PL/SQL stand for Procedure Language and Structured Query Language. Okay, PL/SQL means Procedure Language and Structured Query Language. It is the combination of SQL along with the procedural feature of programming languages. बरोबर, जसं प्रोसिजरल जे फीचर्स आहेत प्रोग्रामिंग लँग्वेजचे ते हा SQL काय करतं, सपोर्ट करतं PL/SQL मध्ये. PL/SQL include the procedural language elements such as conditions and loops. It allows the declaration of constant and variables, procedure and functions, types of variable of those types and triggers. It can handle exception, runtime errors. ओके, बघा, PL/SQL प्रोग्रामिंग प्रोसिजर जी लँग्वेज आहे तिचे फीचर्सला सपोर्ट करतं आणि कंडिशन्स आणि लूप्सला पण लूप्स त्यामध्ये असतात, जसं इफ लूप असेल, व्हाईल असेल, डू व्हाईल असेल आणि त्याच्या कंडिशन असेल, हे सर्व PL/SQL मध्ये आहे. इट अलाउज द डिक्लेरेशन ऑफ कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल्स. कॉन्स्टंट आपण डिक्लेअर करू शकतो, व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. त्यानंतर प्रोसिजर असेल, फंक्शन्स असेल, त्यानंतर वेगवेगळ्या टाईप्सचे व्हेरिएबल्स असतील, ट्रिगर्स असतील, ह्या सर्व गोष्टीला PL/SQL सपोर्ट करतं आणि एक्सेप्शन हँडलिंग हे पण यामध्ये आहे. ठीक आहे. ॲरेज आर सपोर्टेड इन्व्हॉल्विंग द यूज ऑफ PL/SQL कलेक्शन्स. ॲरे पण सपोर्ट होऊ शकतो PL/SQL मध्ये. इट हॅज इन्क्लुडेड फीचर असोसिएटेड विथ ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण प्रोग्रामिंग आपण करू शकतो. वन कॅन क्रिएट PL/SQL युनिट्स सच ॲज अ प्रोसिजर, फंक्शन, पॅकेज, टाइप्स अँड ट्रिगर्स विच आर स्टोर्ड इन द डाटाबेस फॉर रियूज बाय ॲप्लिकेशन्स. ओके, बघा, डाटाबेस सोबत आपण प्रोसिजर, फंक्शन, पॅकेजेस किंवा टाइप्स किंवा ट्रिगर्स या सर्व गोष्टी PL/SQL प्रोग्रामिंग वापरून आपण डाटाबेस ॲप्लिकेशनसाठी करू शकतो, त्याचा वापर करू शकतो. याचे आहे PL/SQL प्रोग्रामिंग. थोडक्यात काय तर PL/SQL एक प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे, ज्यामध्ये आपण एक फॉर लूप लूपिंग असेल, लूप वापरून, इफ असेल, एल्स, हे लूप वापरून आपण प्रोग्रामिंग आपण यामध्ये डाटाबेसवरती करू शकतो. द ॲडव्हान्टेजेस, आपल्याला ॲडव्हान्टेजेस बघायचे आहेत PL/SQL प्रोग्रामिंगचे. ठीक आहे, बघा, हे जो काय ॲडव्हान्टेजेस आहेत, हा जो क्वेश्चन आहे हा एक्झाममध्ये भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे. याचे 12 टाईपचे याच्यामध्ये ॲडव्हान्टेजेस आहेत. बघूया आपण वन बाय वन. मग फर्स्ट जो आहे तो आहे ब्लॉक स्ट्रक्चर. PL/SQL consists of block of code which can be nested with each other. Each block forms a unit or a logical module and it is stored in the database so that it can be reused. बघा, PL/SQL प्रोग्रामिंग जे आहे ती ब्लॉक स्ट्रक्चर प्रोग्रामिंग आहे. वेगवेगळ्या गोष्टीसाठी वेगवेगळे ब्लॉक या ठिकाणी दिलेले आहेत. आपल्याला जर प्रत्येक गोष्टीसाठी एक ब्लॉक आपण तयार करू शकतो आणि त्याचा रियूज पण आपण करू शकतो. हा एक ॲडव्हान्टेज आहे PL/SQLचा. त्यानंतर सेकंड आहे टाईट इंटिग्रेशन विथ SQL. PL/SQL इज टाईटली इंटिग्रेटेड विथ SQL विच इज पॉप्युलर अँड मोस्ट वायडली यूज्ड डाटाबेस मॅनिप्युलेशन लँग्वेज. बघा, डाटाबेस सोबत PL/SQL प्रोग्रामिंग ही व्यवस्थित फॅमिलियर आहे आणि टाईट इंटिग्रेशन आहे. मीन्स आपण PL/SQL प्रोग्रामिंग वापरून डाटाबेस सोबत मल्टिपल टाईपचे आपण ऑपरेशन्स करू शकतो. प्रोसिजरल लँग्वेज कॅपेबिलिटीज. PL/SQL includes the procedure language constructs such as a conditional statement and looping statements. बघा,
प्रोसेसर लँग्वेजच्या ज्या कॅपेबिलिटीज आहेत जसं की कंडिशनल स्टेटमेंट्स आणि लूपिंग स्टेटमेंट त्याला PLSQL सपोर्ट करते, म्हणून हा एक त्याचा ॲडव्हान्टेजेस आहे. हाय परफॉर्मन्स PLSQL allows sending the entire block of statement to the database, thereby reducing the traffic between the application and the database. बघा हाय परफॉर्मन्स ही जी लँग्वेज आहे ती कशामुळे आहे तर नंबर ऑफ किंवा ब्लॉक ऑफ स्टेटमेंट म्हणजे मल्टिपल स्टेटमेंट आपण ॲट अ टाइम डाटाबेसला सेंड करू शकतो त्यामुळं ही काय आहे हाय परफॉर्मन्स आहे. त्यानंतर हाय प्रोडक्टिव्हिटी PLSQL allows writing compact code of manipulating data. PLSQL can query, change and automatically update data in the database. PLSQL काय करते की मल्टिपल किंवा कॉम्प्लेक्स कोड आपण रन करून ॲट अ टाइम डाटाबेसला सेंड करू शकतो. त्यामुळं आपण जे काही क्वेरीज आहेत त्या ऑटोमॅटिकली आपण डाटा अपडेट पण त्यामुळं करू शकतो. त्यानंतर आहे पोर्टेबिलिटी PLSQL applications can run on any operating system and platform where Oracle database is running. बघा ज्या ठिकाणी Oracleचा डाटाबेस आहे त्या ठिकाणी आपण PLSQL प्रोग्रामिंग यूज करू शकतो. मग ती कोणतीही ऑपरेटिंग सिस्टीम असेल आणि कोणताही मशीन असेल त्यावरती आपण Oracleचा डाटाबेस ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपण यूज करू शकतो. त्याचबरोबर जे काय अदर्स त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे त्यामध्ये आहे स्केलेबिलिटी आहे, मॅनेजेबिलिटी आहे, सपोर्ट फॉर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग आहे, सपोर्ट फॉर डेव्हलपिंग वेब ॲप्लिकेशन्स, सपोर्ट फॉर डेव्हलपिंग सर्व्हर पेजेस अँड एरर हँडलिंग हे अशा सर्व याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्यानंतर बघा PLSQL ब्लॉक स्ट्रक्चर. आताच आपण बघितलं की ब्लॉक स्ट्रक्चरला सपोर्ट करतं. तर या ठिकाणी PLSQLचा जर आपल्याला प्रोग्राम करायचा असेल तर ह्या ब्लॉकप्रमाणेच आपल्याला त्याचा कोड करावा लागतो. ब्लॉक बघूया आपण काय आहे त्यामध्ये फर्स्ट आहे हेडर सेक्शन, सेकंड आहे डिक्लेरेशन सेक्शन, थर्ड आहे एक्झिक्युशन सेक्शन आणि फोर्थ आहे एक्सेप्शन सेक्शन. ओके आणि लास्टला आहे एंड. आता बघा एक एक आपण यामध्ये बघू. द बेसिक युनिट ऑफ PLSQL इज कॉल्ड अ ब्लॉक विच अलाउज द ग्रुपिंग ऑफ रिलेटेड डिक्लेरेशन स्टेटमेंट. एनी PLSQL प्रोग्राम इज मेड अप ऑफ ब्लॉक्स विच कॅन बी नेस्टेड विथ इच अदर. बघा जो काय PLSQLचा प्रोग्राम आहे तो नंबर ऑफ ब्लॉक्स मिळून तयार झालेला असतो आणि त्यामध्ये हे आताच आपण जे बघितलं हेडर, डिक्लेरेशन, एक्झिक्युशन आणि एक्सेप्शन असे वेगवेगळे ब्लॉक्स आहेत. त्या वेगवेगळे ब्लॉक्स मिळून हा प्रोग्राम तयार होतो आणि हा जो काही प्रोग्राम आहे तो एकावरती एक जे ब्लॉक आहेत त्या ब्लॉकवरती डिपेंड असतो. बघा PLSQLचे जे काही ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक्स सब प्रोग्राम्समध्ये पण डिवाइड होऊ शकतात. सब प्रोग्राम्स म्हणजे काय तर जे काय प्रोग्राम्स आहेत त्याचे वेगवेगळे ब्लॉक्स आपण करू शकतो त्यालाच आपण सब प्रोग्राम्स म्हणतो. बघा स्ट्रक्चरमध्ये जे काय आहे ब्लॉक स्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये फर्स्ट जो सेक्शन आहे हेडर त्यालाच आपण हेडर सेक्शन म्हणतो. हा हेडर सेक्शन हा ऑप्शनल आहे. आपण हेडर सेक्शन जर हेडर सेक्शन हा ऑप्शनल आहे आपल्याला पाहिजे असेल तर तो आपण घेऊ शकतो. हेडर सेक्शन इज अ रिलेव्हंट ओनली फॉर सब प्रोग्राम्स. इट इन्क्लूड्स द नेम, पॅरामीटर्स, लिस्ट अँड रिटर्न क्लॉजेस फॉर फंक्शन्स. इट डिटरमाइन द वे द सब प्रोग्राम मस्ट बी कॉल. बघा सब प्रोग्राम जर असेल आपल्या प्रोग्राममध्ये तर ते हेडर सेक्शनमध्ये त्याचे सब प्रोग्रामची डिटेल्स आपण देऊ शकतो, इन्क्लूड करू शकतो. त्यामध्ये त्याचं नाव असेल, पॅरामीटर असेल, हे सर्व हेडर सेक्शनमध्ये आपण देऊ शकतो. त्यानंतर आहे डिक्लेअर किंवा डिक्लेरेशन सेक्शन. डिक्लेरेशन ऑफ लोकल टाइप्स, व्हेरिएबल्स अँड सब प्रोग्राम्स हे आपण डिक्लेअर सेक्शनमध्ये करू शकतो. बघा डिक्लेअर सेक्शन डिक्लेअर कीवर्डनी सुरू होतो आणि यामध्ये आपण व्हेरिएबल, कॉन्स्टंट, कर्सर्स हा जो काय डाटा आहे हा सर्व या ठिकाणी डिक्लेअर करू शकतो. जसं व्हेरिएबल डिक्लेरेशन असेल ते आपण डिक्लेरेशन सेक्शनमध्ये करू शकतो. त्यानंतर आहे एक्झिक्युशन सेक्शन. बघा एक्झिक्युशनच्या आधी आपल्याला बिगिन हा एक वर्ड आहे. बिगिन म्हणजेच एक्झिक्युटेबल सेक्शनला आपण सुरू करतो म्हणून तिथं बिगिन आपल्याला वर्ड द्यायचा आहे आणि त्यानंतर एक्झिक्युशन सेक्शन असतं. एक्झिक्युशन सेक्शनमध्ये जो का आपला कीवर्ड आहे तो जो काय आपला कोड आहे तो कोड आपल्याला एक्झिक्युशन सेक्शनमध्ये द्यायचा आहे. बिगिननी तो सुरू होतो आणि एंडनी एक्झिक्युशन सेक्शन हा सुरू होत असतो. एंड होत असतो. बिगिननी सुरू होतो आणि एंडनी तो एंड होत असतो एक्झिक्युशन सेक्शन. त्यानंतर आहे एक्सेप्शन सेक्शन.
ज्यावेळेस आपल्याला काही एक्सेप्शन हँडल करायचं असेल, काही एक्सेप्शन असेल तर ते आपण एक्सेप्शन हँडलिंगनी करू शकतो. आपल्याला एक्सेप्शन हा कीवर्ड वापरायचा आहे एक्सेप्शन सेक्शन जर घ्यायचं असेल तर, आणि त्याचा जो काय कोड आहे तो एक्सेप्शन सेक्शनमध्ये आपल्याला द्यायचा आहे. अशा प्रकारे हा PL/SQLचा ब्लॉक स्ट्रक्चर होतं. या स्ट्रक्चरप्रमाणेच आपल्याला काय करायचं आहे, याचा प्रोग्राम करायचा आहे. वरती हेडर असेल, त्यानंतर डिक्लरेशन सेक्शन, त्यानंतर बिगिन असेल, त्यानंतर एक्झिक्युशन सेक्शन, एक्सेप्शन सेक्शन आणि त्यानंतर एंड. अशा प्रकारे हा याचा ब्लॉक स्ट्रक्चर आहे PL/SQL प्रोग्रामिंगचं. त्यानंतर आहे PL/SQL एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट. ठीक आहे, बघा PL/SQL इंजिन इज अ टूल युज्ड फॉर डिफाईन, कंपाईल अँड रन PL/SQL प्रोग्राम युनिट्स. PL/SQL चा जे काय PL/SQL इंजिन आहे त्यामध्ये आपण आपण डिफाईन जे काय प्रोग्राम्स आहेत ते डिफाईन करण्यासाठी, कंपाईल आणि रन करण्यासाठी आपण यूज करतो त्याचा. द इंजिन कॅन बी इन्स्टॉल इन एनी ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट टूल सच ॲज Oracle फॉर्म्स. ओके, ज्यावेळेस आपण ओरेकलचा डाटाबेस इन्स्टॉल करतो त्यावेळेस PL/SQL प्रोग्रामिंग आपल्याला यूज करायला भेटतं. द PL/SQL इंजिन ॲक्सेप्ट एनी व्हॅलिड PL/SQL ब्लॉक ॲज अ इनपुट. PL/SQL इंजिन PL/SQLचा याचं जे काही इनपुट असतं ते PL/SQLचा कोड आपण याला ॲज अ इनपुट म्हणून देऊ शकतो. द इंजिन रन्स प्रोसिजरल स्टेटमेंट अँड सेंड्स SQL स्टेटमेंट टू द SQL इंजिन. बघा जे काय प्रोसिजरल स्टेटमेंट आहेत ते PL/SQL ब्लॉक काय करतो की जे काय SQLचं जे काय सर्व्हर आहे किंवा SQL इंजिन आहे ते SQL इंजिनला सेंड करत असतो. मग ही जी काय डायग्राम आहे त्यामध्ये PL/SQL ब्लॉक आहे, त्यानंतर PL/SQL इंजिन आहे. PL/SQL ब्लॉक काय करतो, PL/SQL ब्लॉककडून आलेला कोड घेतो, त्यामध्ये प्रोसिजरल असेल तर ते प्रोसिजरल स्टेटमेंट एक्झिक्युटरला देतो आणि SQLचं जे काही स्टेटमेंट आहे ते SQL स्टेटमेंट एक्झिक्युटर म्हणजे डाटाबेस सर्व्हरला ते प्रोव्हाइड करतो. म्हणजे दोन PL/SQL ब्लॉक आल्यानंतर PLचे जे म्हणजे प्रोसिजरल जे असतील ते प्रोसिजरल स्टेटमेंटला जातात आणि SQLचे जे स्टेटमेंट आहे ते डाटाबेस सर्व्हरकडे जात असतात. When an application development tool process PL/SQL units, it passes them into its local PL/SQL engine. म्हणजे PL/SQL इंजिनकडे तो सेंड करत असतो. त्यानंतर PL/SQL इंजिनकडे सेंड केल्यानंतर त्याच्या दोन टाईपमध्ये त्याला डिवाइड केलं जातं, प्रोसिजर आणि SQLमध्ये. If a PL/SQL unit contain no SQL statement, the local engine the entire PL/SQL unit. ओके, अशा प्रकारे हा वर्किंग करत असतो. त्यानंतर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे PL/SQL डाटा टाईप्स. आता आपल्याला ज्यावेळेस प्रोग्राम करायचा हा PL/SQLचा किंवा हा प्रोग्राम करत असताना वेगवेगळ्या टाईपचे डाटा टाईप्स आपल्याला यूज करायला लागतात. त्यामध्ये 4 टाईपचे डाटा टाईप्स आहेत. त्यामध्ये आहे पहिला आहे स्केलार डाटा टाईप्स, सेकंड आहे कंपोजिट डाटा टाईप्स आणि थर्ड आहे रेफरन्स डाटा टाईप आणि फोर्थ वन इज येलो बिट डाटा टाईप्स. ओके, मग स्केलार डाटा टाइप्स. स्केलार डाटा टाइप स्टोर द सिंगल व्हॅल्यू विथ नो सब कंपोनंट्स. ओके, बघा स्केलार डाटा टाइप्समध्ये सिंगल टाईपच्या व्हॅल्यूज स्टोअर होत असतात. त्यामध्ये जसं की बुलियन असेल, बुलियनमध्ये बघा दोनच व्हॅल्यू असतात. त्यामध्ये असतात ट्रू आणि फॉल्स. नंबर असतो, एका व्हेरिएबलमध्ये आपण एकच नंबर स्टोअर करू शकतो, असा आहे नंबर. म्हणजे आपण बुलियन व्हॅल्यूज किंवा नंबर आहे त्या स्केलार डाटा टाईपमध्ये आपण स्टोअर करू शकतो. मग त्यामध्ये स्केलार डाटा टाईप आहे त्यामध्ये आहेत न्यूमरिक डाटा टाईप. मग न्यूमरिक डाटा टाईपमध्ये आहे फ्लोट असेल, बायनरी फ्लोट असेल, बायनरी इंटिजर असेल, डेसिमल, फ्लोट, इंटिजर, नंबर, अशा वेगवेगळ्या टाईपचे जे काही डाटा टाईप्स आहेत न्यूमरिक डाटा टाईप ती स्केलार डाटा टाईपमध्ये येतात. त्यानंतर कॅरेक्टर डाटा टाईप, मग त्यामध्ये असेल व्हॅरकॅर किंवा कॅर, हे डाटा टाईप स्केलार डाटा टाईपमध्ये येतात. त्यानंतर बुलियनचे ट्रू आणि फॉल्स बुलियन व्हॅल्यूज आहेत त्या येतात. त्यानंतर डेट अँड टाईम्स आहेत, ते पण डेट असेल, टाईम असेल, टाईमस्टॅम्प असेल, सेकंड, हे जे काय टाईमचे जे काही असेल, मंथ असेल, इयर, या व्हॅल्यूज आपण स्केलार डाटा टाईपमध्ये स्टोअर करू शकतो. त्यानंतर सेकंड जो आहे तो आहे कंपोजिट डाटा टाईप. कंपोजिट डाटा टाईप स्टोअर्स द व्हॅल्यू दॅट हॅव अ सब कंपोनंट्स. ओके, म्हणजे सब कंपोनंट म्हणजे डिवाइड ज्याच्या व्हॅल्यूज होतात त्या व्हॅल्यूज कंपोजिट डाटा टाईपमध्ये स्टोअर होऊ शकतात. त्यानंतर आहे रेफरन्स डाटा टाईप. रेफरन्स डाटा टाईप होल्ड्स व्हॅल्यू कॉल्ड पॉइंटर्स यूज टू रेफरन्स अदर ऑब्जेक्ट.
म्हणजे पॉइंटर टाईपच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, बघा पॉइंटर काय आहे, रेफरन्स व्हॅल्यू असतो. पॉइंटर करतो स्टोअर द ॲड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल, म्हणजे रेफरन्स म्हणून यूज करतो. अशा रेफरन्स टाईपच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या रेफरन्स डाटा टाईप्समध्ये स्टोअर होतात. त्यानंतर आहे LOB डाटा टाईप्स, होल्ड्स द व्हॅल्यूज कॉल्ड LOB specifying the location of a large object. LOB is a large object such as a graph, image, motion picture etc. ज्यावेळेस आपल्याला ग्राफ्स किंवा इमेजेस किंवा मोशन पिक्चर स्टोअर करायचे असतात त्यावेळेस LOB म्हणजेच लार्ज ऑब्जेक्ट डाटा टाईप्स मध्ये आपण ते स्टोअर करू शकतो. अशा प्रकारे हे 4 टाईपचे डाटा टाईप्स आहेत. ज्यामध्ये पहिला जो काय स्केलर डाटा टाईप आहे, ज्यामध्ये स्केलर डाटा टाईपचे मध्ये हे काय 4 प्रकार आहेत. त्यामध्ये न्यूमेरिक असेल, कॅरेक्टर असेल, बुलियन असेल आणि डेटा टाईप हे मोस्टली आपण यूज करत असतो. म्हणून त्यानंतर कंपोजिट डाटा टाईप किंवा रेफरन्स डाटा टाईप किंवा LOB डाटा टाईप याचा जास्त करून यूज आपण करत नाही. त्यानंतर नेक्स्ट जो कन्सेप्ट आहे तो आहे व्हेरिएबल्स. ओके, डाटा टाईप बघितला आपण, आता आपल्याला बघायचं आहे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्स आर प्लेस होल्डर्स दॅट होल्ड्स द व्हॅल्यू विच कीप चेंजिंग थ्रू आउट द एक्झिक्युशन ऑफ अ PLSQL ब्लॉक. ओके, व्हेरिएबल्स तुम्हाला सर्वांना माहिती आहे, व्हेरिएबलमध्ये आपण काय करतो, व्हॅल्यूज एखादी स्टोअर करत असतो. मग PLSQL प्रोग्रामिंगमध्ये पण आपल्याला व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी आपण व्हेरिएबल यूज करत असतो. आणि जे काय PLSQL ब्लॉक आहे त्या ब्लॉकमध्ये आपण व्हेरिएबल्स यूज करत असतो. बिफोर युजिंग एनी व्हेरिएबल इट नीड्स टू बी डिक्लेअर इन अ डिक्लेरेशन सेक्शन ऑफ PLSQL ब्लॉक. PLSQLचे आपण वेगवेगळे ब्लॉक्स बघितले. डिक्लेरेशन बॉक्स बघितला किंवा डिक्लेरेशन सेक्शन होतं. ज्यावेळेस आपल्याला एक्झिक्युशन सेक्शनमध्ये एखादा व्हेरिएबल यूज करायचा असतो, तो व्हेरिएबल एक्झिक्युशन सेक्शनमध्ये यूज करण्या अगोदर त्याला आपल्याला डिक्लेरेशन सेक्शनमध्ये काय करावं लागतं, डिक्लेअर करावं लागतं. बघा सिंटॅक्स काय आहे व्हेरिएबल डिक्लेअर करण्यासाठी, व्हेरिएबल नेम, डाटा टाईप आणि त्याची व्हॅल्यू, अशा पद्धती 3 गोष्टींमध्ये तो डिवाइड आहे. पहिला द्यायचा आपल्याला त्या व्हेरिएबलला नाव द्यायचं आहे, त्यानंतर त्याचा डाटा टाईप घ्यायचा आहे. त्या डाटा टाईपची काही साईज असेल तर ते सर्व डाटा टाईप रिलेटेड इन्फॉर्मेशन या ठिकाणी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला द्यायची त्याची व्हॅल्यू. एक्झाम्पल बघा, EMP नंबर हा व्हेरिएबलचं नाव आहे, नंबर हा डाटा टाईप आहे आणि नंबरची साईज आपण 6 घेतली आहे आणि त्याची :100 ही त्याची व्हॅल्यू या ठिकाणी आपण दिलेली आहे. अशाच पद्धतीने आपण कॉन्स्टंट पण डिक्लेअर करू शकतो. अ कॉन्स्टंट इज अ नेम्ड मेमरी लोकेशन विच होल्ड्स अ व्हॅल्यू टू बी यूज्ड इन अ PLSQL ब्लॉक दॅट रिमेन्स अनचेंज थ्रूआउट द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. बघा व्हेरिएबल आपण बघितलं होतं, व्हेरिएबलची व्हॅल्यू काय असते, थ्रूआउट द प्रोग्राम चेंज होत असते. तशी कॉन्स्टंटची व्हॅल्यू थ्रूआउट द प्रोग्राम चेंज होत नाही. ठीक आहे. जस्ट लाईक द व्हेरिएबल अ कॉन्स्टंट ऑल्सो नीड टू बी डिक्लेअर इन द डिक्लेरेशन सेक्शन. जसं आपण व्हेरिएबल डिक्लेरेशन सेक्शनमध्ये डिक्लेअर करतो त्याच पद्धतीने कॉन्स्टंट पण आपल्याला डिक्लेरेशन सेक्शनमध्ये डिक्लेअर करणं गरजेचं असतं. सिंटॅक्स बघूया त्याचा, कॉन्स्टंट नेम, कॉन्स्टंट कीवर्ड, डाटा टाईप आणि त्याची व्हॅल्यू. या पद्धतीने बघा काय करायचं, आपल्याला कॉन्स्टंटला काहीतरी नाव द्यायचं आहे, कॉन्स्टंट कीवर्ड वापरायचा आहे, त्याचा डाटा टाईप आपल्याला द्यायचा आहे आणि त्यानंतर त्याची व्हॅल्यू. एक्झाम्पल बघा, PI हे कॉन्स्टंटला नाव दिलं आहे म्हणजे पाय घेतलेला आहे, त्यानंतर कॉन्स्टंट हा कीवर्ड घेतलेला आहे, त्याचा डाटा टाईप घेतला आहे नंबर आणि पायची जी व्हॅल्यू आहे ती फ्लोटिंग पॉईंटमध्ये आहे म्हणून इथं नंबर घेतला आहे आणि त्यामध्ये किती नंबर्स आहेत, 3 नंबर्स आहेत आणि 2 डिजिट ला आपल्याला काय द्यायचं डेसिमल म्हणून इथं 3 आणि 2 घेतला आहे आणि त्याची व्हॅल्यू दिली आहे आपण 3.14. अशा पद्धतीने आपण कॉन्स्टंट पण डिक्लेअर करू शकतो. आता आपण आतापर्यंत काय काय बघितलं, याचे ॲडव्हान्टेजेस बघितले, ब्लॉक ऑफ स्ट्रक्चर बघितलं, त्यानंतर PLSQL एक्झिक्युशन एन्व्हायरमेंट बघितलं, त्यानंतर आपण बघितलं डाटा टाईप्स बघितले वेगवेगळे, व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. आता ह्या सर्व गोष्टींचं मिळून आपण या ठिकाणी एक प्रोग्राम करणार आहोत. तो प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे. आता प्रोग्राम करण्याच्या अगोदर किंवा प्रोग्राम कसा रन करायचा याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देतो. तर प्रोग्राम रन करण्यासाठी, PLSQLचा प्रोग्राम रन करण्यासाठी तुम्हाला ओरेकलचा जो काही डाटाबेस आहे किंवा ओरेकल डाटाबेस तुम्हाला इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. तुम्हाला ओरेकलचा 10G किंवा 11G हा डाटाबेस तुम्हाला तुमच्या कम्प्युटरवरती, लॅपटॉपवरती तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. बघा ओरेकल 10G किंवा 11G तुम्ही डाउनलोड करून तुमच्या PCवरती, कम्प्युटरवरती इन्स्टॉल करायचं आहे. ठीक आहे. ओरेकल डाटाबेस 10G किंवा त्याचे जे नवीन वर्जन्स आहेत ते तुम्ही डाउनलोड करून
इन्स्टॉल करू शकता. ओरेकलच्या साईटला जायचं आहे, तिथून तुम्हाला ओरेकल डाटाबेस 10G 11G 12G जो काही पाहिजे तो डाटाबेस तुम्ही डाउनलोड करून इन्स्टॉल करायचा आहे. तो डाउनलोड केल्यानंतर किंवा डाउनलोड करून इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला जे काय PL/SQL प्लस हा एक प्रोग्राम तुम्हाला भेटेल. हा प्रोग्राम तुम्हाला काय करायचा आहे, एक्झिक्यूट किंवा रन करायचा आहे. हा रन केल्यानंतर तुम्ही जो काही ज्यावेळेस इन्स्टॉलेशनच्या वेळेस जे काही युजर नेम आणि पासवर्ड देताल तो तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड या ठिकाणी एंटर करायचा आहे. आता मी इथं सिस्टीम आणि पासवर्ड ठेवलेला आहे, तो मी लॉग इन करतो. सिस्टीम आणि त्याचा पासवर्ड मी टाकलेला आहे, एंटर करतो. एंटर केल्यानंतर SQL प्लस तुम्हाला अशा प्रकारचे विंडो या ठिकाणी ओपन होईल. आता प्रोग्राम करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आउटपुट जे काय आपल्याला आहे ते आउटपुट आपल्याला दिसलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी टाकायचं सेट सर्व्हर आउटपुट ऑन असं आपल्याला करायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे आउटपुट दिसेल आपण जो काय प्रोग्राम करतो त्याचं. या ठिकाणी ज्या का कमांड्स आहेत, स्टेप्स आहेत ते आपण बघू. सेट सर्व्हर आउटपुट ऑन असं आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे. सेट सर्व्हर आउटपुट ऑन. ओके, सेट सर्व्हर आउटपुट ऑन आपण या ठिकाणी घ्यायचं आपल्याला. सेट सर्व्हर आउटपुट ऑन. ओके, सेट सर्व्हर आउटपुट ऑन केल्यानंतर आता या ठिकाणी आपल्याला एक प्रोग्राम करायचा आहे. ठीक आहे, आता आपण प्रोग्राम बघू. या ठिकाणी प्रोग्राम या ठिकाणी मी केलेला आहे बघा, फर्स्ट प्रोग्राम आहे. आपण या ठिकाणी प्रोग्राम बघू. असं नोटपॅडमध्ये तुम्हाला एक प्रोग्राम टाईप करायचा आहे बघा. आता जे आपण ब्लॉक स्ट्रक्चर बघितलं होतं त्याप्रमाणे आपण केलेलं आहे. पहिले डिक्लेअर सेक्शन घेतलेलं आहे. डिक्लेअर सेक्शनमध्ये बघा नंबर 1 हे व्हेरिएबलचं नाव, त्यानंतर त्याचा डाटा टाईप. ठीक आहे, त्यानंतर नंबर 2 त्याचा डाटा टाईप, असे 2 व्हेरिएबल डिक्लेअर केले, नंबर 1 आणि नंबर 2. त्यानंतर बिगिन केलं. त्यानंतर बघा बिगिन केल्यानंतर नंबर 1 इज इक्वल टू कोलन इज इक्वल टू त्याला व्हॅल्यू दिली 16. त्यानंतर नंबर 2 म्हणजे या व्हेरिएबलला व्हॅल्यू दिल्या 61, अशा 2 दिल्या. त्यानंतर एक इफ लूप घेतला. इफ नंबर 1 इज लेस दॅन नंबर 2 देन DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन. हे आपलं जसं आपण प्रिंटअप करतो त्या पद्धतीने आपल्याला घ्यायचं DBMS अंडरस्कोर आउटपुट डॉट पुट लाईन. त्यानंतर ब्रॅकेटमध्ये आपल्याला जो काय मेसेज आउटपुट म्हणून द्यायचा आहे तो द्यायचा आहे. मी तर केलं मी नंबर 1, त्यानंतर त्याला कनेक्ट केलं इज लेस दॅन, पुन्हा कनेक्ट केलं नंबर 2 जर ही कंडिशन जर ट्रू असेल तर. ठीक आहे, त्यानंतर इफ जो लूप घेतला होता त्याला एंड केलं आणि हा जो काय बिगिन आपण सेक्शन केला होता त्याला आपण काय केलेलं एंड केलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता हा प्रोग्राम आपण काय करू, एक्झिक्यूट करू. बघा प्रोग्राम या ठिकाणी आपला आउटपुट आला आहे बघा, 16 इज लेस दॅन 61. PLSQL प्रोसेसर सक्सेसफुली कंप्लीट. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला हे PLSQLचे प्रोग्राम करायचे आहेत. ओके, हा जो काय प्रोग्राम आहे हा प्रोग्राम तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो, त्या ठिकाणून तुम्ही तो डाउनलोड करून बघू शकता. यामध्ये काही जर प्रॉब्लेम असेल नक्कीच तुम्ही मला या व्हिडिओवरती कमेंट करा, मेसेज करा, विचारा. ओके, थँक्यू.